की एक ब्लड कॅन्सर सोडला तर बाकी कुठलेही कॅन्सर अचानक होत नाही. हं. अचानक काय होतं तर हार्ट अटॅक, सुनामी, ॲक्सिडेंट्स इथे क्षणार्धात एखादा व्यक्ती आहेसा नको होतो. एखादा व्यक्ती जो तंबाखू खातोय, या तोंडामध्ये एखादी जखम आहे, अल्सर आहे, छाला आहे, तो भरत नाहीये, पण तो दुखतही नाहीये. हे लक्षण असतं ओरल कॅन्सरचं. किमोथेरपी हे केमिकल आहे, चमत्कार नाही. संधी दिया है समय दो. सर्व्हायकल कॅन्सर इंडियातला महिलांमधला सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. बरोबर. सेकंड मोस्ट कॉज ऑफ कॅन्सर डेथ आहे. ह्याचं वाईट असं आहे की हा ज्या वयोगटामध्ये होतो 35 ते 65 या वयोगटातली ती स्त्री घराचा आधारस्तंभ असते. तो जर का ती आडवी झाली आजारामुळे, ट्रीटमेंट साईड इफेक्ट्समुळे वगैरे वगैरे, हं. तर तीच नाही अख्खं घर कोलमडतं. ज्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होता, हं. आज त्या मुलीचं लग्न होण्याकरता प्रॉब्लेम्स होत आहेत आणि त्यामुळे ती महिला लपवते की आमच्या जर का बिरादरीमध्ये समजलं तर प्रॉब्लेम होईल. हे सायन्स नाही, पण ॲक्च्युअल बॅरियर आहे. खूप लोकांची इच्छा असते की पेशंटला सांगू नका. आमचं उत्तर हेच असतं की बॅटिंग तो करतोय, घरची लोकं चीअर लीडर आहेत आणि मी कोच आहे. तो कुठला बॉल सोडायचा आणि कुठला बॉल सिक्स मारायची हे त्याला समजावून करून घेता आलं पाहिजे, तर he'll come out with flying colors. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर. 4 फेब्रुवारीला दरवर्षी आपण जागतिक कॅन्सर दिन साजरा करतो. मात्र आजही कॅन्सरविषयी बोलायला लोकं घाबरतात. कॅन्सरविषयी प्रत्येकाच्या मनात अनेक समज, गैरसमज आहेत. मात्र कॅन्सरविषयी जनजागृती होण्यासाठी अनेक संस्था, अनेक संशोधक काम देखील करतायत. एरिस लाईफ सायन्स लिमिटेड ही संस्था 2007 पासून कॅन्सरसाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे उपक्रम राबवतायत, कॅम्पेन करतायत, जेणेकरून सामान्य लोकांना कॅन्सरविषयी माहिती मिळावी. आणि याच उपक्रमाअंतर्गत आजही आपण कॅन्सरविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर अमित घाणेकर उपस्थित आहेत, जे गेल्या 14 वर्षांपासून कॅन्सरसारख्या आजारावर काम करतायत. कल्याण, डोंबिवली या ठिकाणी ते प्रॅक्टिस करतायत आणि महाराष्ट्रातून त्यांच्याकडे अनेक रुग्ण येतायत, जे कॅन्सर या आजारावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. कॅन्सरसारखा आजार त्यांनी मात केलाय आणि आपलं आनंदी असं आयुष्य जगतायत. त्यामुळे कॅन्सर झाला म्हणजे सगळं काही संपलं असं नाहीये आणि याच विषयी डॉक्टरांना काय वाटतं हेही आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी डॉक्टर, लोकमत सखीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मी स्वागत करते. धन्यवाद. जसं मी आत्ता म्हणाले, की कॅन्सर झाला म्हणजे सगळं काही संपलं असं लोकांना वाटतं. तर हा इतका भयंकर आजार, गंभीर आजार असं जे काही लोकांनी बनवून ठेवलेलं आहे, तितका खरंच हा गंभीर आजार आहे का? आणि यावर आपण कसं विजय मिळवू शकतो? कॅन्सर ही बाब नक्कीच गंभीर आहे. आकडे वाढत आहेत, हे अमान्य करू शकत नाही. सो आमचं सांगणं असंच असतं की जर का अंगावरती आलंय, तर शिंगावरती घेऊ, ही वृत्ती ठेवा. काळाची गरज आहे की आपण त्याला वेळेत पकडलं पाहिजे आणि तरच आपले सक्सेस रेट खूप चांगले असू शकतात. आणि हो, आम्हाला योग्य वेळेत संधी दिल्यास ते अचीव्ह करता येतं. बरोबर. एखादा रुग्ण की त्याला काही लक्षणं जाणवतात किंवा आपल्या शरीरामध्ये काही बदल होतोय, तर आपलं साधारण असं असतं की ताप आला, गोळी घेतली, बरं वाटलं, संपलं. पण कॅन्सरच्या बाबतीत तसं होत नाही. तर ही लक्षणं आपण नेमकी कशी ओळखायला हवीत? कॅन्सरचं मी नेहमीच म्हणतो, वैशिष्ट्य असं आहे की एक ब्लड कॅन्सर सोडला तर बाकी कुठलेही कॅन्सर अचानक होत नाही. हं. अचानक काय होतं तर हार्ट अटॅक, सुनामी, ॲक्सिडेंट्स इथे क्षणार्धात एखादा व्यक्ती आहेसा नको होतो. सो जर का आपल्याला ही लक्षणांची माहिती असेल, तर आपण बहुतांश कॅन्सर स्टेज 1, स्टेज 2 मध्ये पकडू शकतो. तिथे आपले क्युअर रेट्स खूप जास्ती असतात. सो जर का मला नमूद करायचे आहेत, तर काही लक्षणं मी आवर्जून सांगीन, जी कोणाला अनुभवाला येत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन बेसिक प्राथमिक तपासणी करणं ही काळाची गरज आहे. ती लक्षणं म्हणजे काय? तर एका महिलेला जिची पाळी संपली आहे, हं. स्तनामध्ये गाठ लागतीये, पण ती दुखत नाहीये. हं. पेनलेस लंप इन अ मेनोपॉझल लेडी. त्याच प्रकारे पाळी संपलेल्या महिलेला कधी स्पॉटिंग झालं, डिस्चार्ज झालं, तर ते बरेच वेळा दुर्लक्ष करतात आणि ही बरोबर. लक्षणं सर्व्हायकल कॅन्सरची असू शकतात.
एखादा व्यक्ती जो तंबाखू खातोय, या तोंडामध्ये एखादी जखम आहे, अल्सर आहे, छाला आहे, तो भरत नाहीये, पण तो दुखतही नाहीये. हे लक्षण असतं ओरल कॅन्सरचं. ते दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांना दाखवून बायोप्सी करावी. तसेच एखाद्याचा आवाज बसलाय, आवाज म्हणतात ना होर्स व्हॉईस किंवा अ, आवाज जरा खोल झालाय आणि त्याला अशी काही ऑब्व्हियस दुसरी लक्षणं नाहीत. स्मोकिंग कधी आहे, कधी नाही. जाऊन तपास करावा. एखाद्याच्या स्किनवरती एखादा मोल आहे, तीळ आहे, जो आता वाढतोय किंवा पुरुषांमध्ये लघवीमध्ये रक्त गेलं, बरेच वेळा हं. दुखतही नाही. अचानक होणारं कॉन्स्टिपेशन, अचानक सुटलेले जुलाब विथ ब्लीडिंग. ऑब्व्हियसली जे कॉमन कारणं असतात, की बाहेरचं खाऊन चायनीज तुम्ही डिश खाल्ली, भेळपुरी खाल्ली, तर आज जुलाब झाले. तर हे कॅन्सर नाही. पण अदरवाईज विथआऊट एनी एक्सप्लेन जी-आय ॲबनॉर्मॅलिटीज या तपासल्या गेल्या पाहिजेत. सो अशी जी लक्षणं आहेत, हिला मी क्लासिकल वॉर्निंग सायन्स म्हणतो. तुम्हाला त्याचं ऑनलाईन एक कॅची निमोनिक इफ यू टाइप द वर्ड कॉशन सहज मिळतं. मला वाटतं काळाची गरज आहे, की आपण सगळे इंडियन्स, माझा हा बिलीफ आहे, की क्रिकेट आणि थिएटर्स, मूव्हीज आवर्जून बघतो. तर प्रत्येक मूव्हीमध्ये इंटरव्हलच्या वेळेला किंवा किंबहुना सुरू होताना सरकारने काळजीपूर्वक एक 20-25 सेकंड जरी ही फीत दाखवली, कॉशन म्हणजे काय? कॅन्सरचे वॉर्निंग सायन्स काय? तर मला वाटतं भरपूर पेशंट आमच्याकडे स्टेज 3 ला न येता 1 ला येतील. सो हे झाले पारंपरिक कॅन्सरची लक्षणं. शिवाय दुसरी काही लक्षणं असतात, जी आम्ही बऱ्याच वेळा हिस्ट्री टेकिंगमध्ये कॅप्चर करतो. जसं की अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. 10% अजून वेट कमी झालंय. कॉमन कारणं डायबिटीज, थायरॉईड हे नाही आहेत. एखाद्या पेशंटला जॉन्डिस दिसतोय डोळ्यामध्ये. लॅबमध्ये बिलिरुबिन लेव्हल्स वाढली आहे. बाकी काही कंप्लेंट नाहीये. बरेच वेळा या पेशंटला, "अरे तू पेशंट आहेस, डॉक्टरांना दाखव." घरचे बोलतात, मित्र बोलतात. ज्या लोकांना राहून ताप येतोय. ऑब्व्हियसली सर्दी, खासी, डिसेंट्री, निमोनिया हे कॉमन कारणं नाही आहेत. ही तपासून बाहेर झाली आहेत. तरी पण तो ताप जात नाहीये. सो आम्ही अशाला म्हणतो, की टीबी किंवा लिम्फोमा किंवा इतर कॅन्सर असू शकतात. तो अशी काही लक्षणं आहेत, ज्यांना पारंपरिक दृष्टीने आपण वॉर्निंग सायन्स ऑफ कॅन्सर जरी म्हटलं नाही, तरी ती संभावित कॅन्सर असू शकतात. सो अशी लक्षणं असताना तपास करणं आणि ते तपास थोडे योग्य दिशेने होणं, ही काळाची गरज मला वाटते. बरोबर. ही सगळी लक्षणं तुम्ही सांगितलीत, की या लक्षणांचा जर आपण अभ्यास केला किंवा यातलं काहीतरी वाटतंय, की हा माझ्या शरीरात बदल होतोय किंवा हा मला त्रास होतोय, तर आपण डॉक्टरांकडे जायला हवं आणि त्याचं निदान करून घ्यायला हवं. पण अनेकदा असं होतं, की आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, की मला कसा काय होईल कॅन्सर किंवा माझ्या तर सवयी तशा नाहीयेत. पूर्वीचं आपलं जेवण, आपली खानपान आणि आत्ताची जी पद्धती आहे, आपण लाईफस्टाईल बदलत चालली आहे हे म्हणतो आणि या लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळेही वेगवेगळे आजार आपल्याला होतात. तर जे खातोय, पितोय, जे काही बाहेरचं जास्त खातोय, याचा काही परिणाम होऊ शकतो का? हो, म्हणजे याचे दुष्परिणाम आहेत, हे आपण नकारू शकत नाही. कारण जगात तुम्ही माझ्या ओपीडीत येऊन बसलात, तर 100 मधले 95 अधिक लोकं निर्व्यसनी असतात. दे आर नॉट इव्हन टी टॉटलर्स. तर त्यांचा प्रश्न असतो, की मला का? बरोबर. तो गेले दशकभर प्रॅक्टिस करून जेव्हा मी प्रत्येक क्लियंटच्या मागे 2 मिनिटं देतो, की ह्याला कॅन्सर का झाला असेल? तर माझ्या असं निदर्शनास आलंय, की वाढलेला पेस्टिसाइड यूज, पोल्युशन, हं. प्लास्टिकचा एक्सेस युसेज डायरेक्टली, इनडायरेक्टली आपल्या सर्वत्र प्लास्टिक आलेलं आहे आज. आणि चौथं म्हणजे आपली पॅसिव्ह लाईफस्टाईल. ही मला असं वाटतात, की 4 बऱ्यापैकी रिव्हर्सिबल ऑर कंट्रोलेबल कारणं आहेत, जे आम्ही कारण एक्सेप्ट करतोय, की कॅन्सर प्रमाणाने वाढतोय. पर से आपलं बाहेरचं खाणं किंवा फास्ट फूड खाणं हे हं. डायरेक्टली कॅन्सरला जरी कारणीभूत नसलं, हं, हं. तरी कुठेतरी हे सगळं आगीमध्ये घीचं काम करतं. बरोबर. सो निर्व्यसनी राहा, ॲक्टिव्ह राहा. शक्यतो घरचं क्लीन, फ्रेश, हायजिनिक, होममेड जेवणाचा आहार असा ठेवा. बाहेर खाणं कधी क्वचित इज ओके. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत की नाही कारण प्रत्येकाचं रुटीन वेगळं आहे. आजकाल प्रत्येकजण नोकरीच्या निमित्ताने 12-12 तास बाहेर असतो. मात्र कॅन्सर हा रोग कोणालाच होऊ नये असं आपल्याला वाटतं.
पण तो झाल्यानंतर त्यावर उपचार वेळीच चालू करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे असेही पेशंट येतात का, की स्टेज 3 किंवा स्टेज 4 ला तो आहे आणि त्याला कळलंच नाही, की मला कॅन्सर कधी डिटेक्ट झाला? कॅन्सर कळत नाही हे म्हणणं थोडं वावगं ठरेल. जसं मी आधी बोललो होतो, हं, ब्लड कॅन्सर सोडला एक, जो अचानक होतो. हं, द स्टोरी इज नॉट मोर दॅन 2 to 3 वीक्स. बाकी सगळे कॅन्सर हळूवारपणे येतात. हं. ते तुम्हाला नॉक-नॉक करतात, दस्तक देतात. दुर्दैवाने त्याचं गांभीर्य घेतलं जात नाही. बरोबर. त्यामुळे लक्षणं आपल्याला जाणवत असतात, पण आपला एक निष्काळजीपणा किंवा आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर पुढे हे उद्भवू हां, शकतं. निष्काळजीपणा म्हणण्यापेक्षा त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही. जसं आम्ही महिलांमध्ये बघतो सगळ्यात कॉमन कॅन्सर कुठला आहे? तर ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर. बरेच वेळा आम्ही जेव्हा दुसऱ्या हॉस्पिटलला जातो पेशंट्स बघायला, तर मला रेफरन्स असतो, की एक आजी आहेत 64 इयर्स ओल्ड. ॲडमिट का झाल्यात? तर फ्रॅक्चर झालाय. ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी एक्स-रे केले, स्कॅन्स केले आणि मग कळलं, की बहुतेक हा कॅन्सर वाटतोय आणि तो पसरलाय आणि सुरुवात आहे ब्रेस्टमधनं. सो आम्ही जेव्हा या पेशंटला विचारतो, की "काकी तुम्ही सांगितलं का नाही?" तर उत्तर असतं, की "मला तर 1 वर्षभरापूर्वीच कळालंय, पण ते दुखत नाही, मला त्रास होत नाही, आमच्या घरात कोणाला नाही आणि कुठेतरी मनामध्ये एक भीती, की जर का तपास केला तर कळेल." तर आम्ही त्यांना हं. हेच सांगतो, की तपास केला तर कळेल, होणार नाही. हा फरक समजून घ्या. पण त्या बाबतीमध्ये आपण ॲज अ सोसायटी अजून खूप मागे आहोत. कारण ह्याच्याबद्दल बऱ्याचशा चुकीच्या एक कल्पना आम्ही ज्याला मिथ्स म्हणतो, हे आपण प्रचंड प्रचलित आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर असे कोणकोणते मिथ्स आहेत? मिथ्स म्हणजे जसं मी म्हणतो ना, की अगदी डीपपर्यंत रूटेड अशा समजुती, ज्याला सायन्स नाही, पण ते प्रचलित आहेत. आम्ही पेशंटला जेव्हा सांगतो, की बाबा हा ओव्हरी कॅन्सर वाटतोय किंवा हा ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा हा लंग कॅन्सर आहे, तर मला बायोप्सी पाहिजे. पहिलं उत्तर असतं, की "सर बायोप्सी सोडून दुसरा काही ऑप्शन नाही का?" कारण आम्ही असं ऐकलंय एनॉनिमस, की जर का बायोप्सी केली, तर तो राक्षस जागा होऊन तो पसरेल. हं. ही एक फार चुकीची समजूत आहे. त्यामुळे भरपूर पेशंट बायोप्सी म्हटल्यावरती पळून जायच्या तयारीत असतात आणि हे सपशेल चुकीचं आहे. बरोबर. त्याचप्रमाणे कॅन्सर बराच होत नाही. हो. अशा धारणेने लोकं आमच्या ओपीडीत बरेच वेळा येत नाहीत किंवा उशिरा पोहोचतात. हे पण ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. स्टेज 4 कॅन्सरला काहीच करता येत नाही, की आता इट इज अ मॅटर ऑफ टाईम. ही पण एक फार चुकीची समजूत आहे. कारण आज आमच्याकडे ढिगाने पेशंट्स आहेत. 80 अधिक वयाचे प्रोस्टेट कॅन्सर, 70 अधिक वयाचे लंग कॅन्सर्स, 60 अधिक वयाचे ओव्हरी कॅन्सर्स. हं. दुर्दैवाने जे आमच्याकडे येईपर्यंत स्टेज 4 मध्ये असतात. आम्ही त्यांना जरी क्युअर नाही करू शकलो, तरी त्यांचं आयुष्य अर्थपूर्ण कैक वर्षांनी वाढवता येतं. प्रोव्हायडेड दे गिव्ह अस एन अपॉर्च्युनिटी बिफोर इट इज टू लेट. बरोबर. त्यामुळे काहीही बदल जाणवत असेल, तर त्याचं निदान किंवा त्याच्या तपासण्या होणं गरजेचं आहे. तर कॅन्सरसाठी कोणतं स्क्रीनिंग किंवा कोणत्या टेस्ट आहेत किंवा काही लक्षणं जाणवत नाहीयेत, पण एक स्वतःची काळजी म्हणून महिलांनी, पुरुषांनी वर्षाला ती टेस्ट केलीच पाहिजे. अशी कोणती टेस्ट आहेत? जसे तुम्ही ऐकलं असेल, की हार्टचे डॉक्टर लिपिड प्रोफाइल्स वगैरे करायला लावतात. बरोबर आहे. वजनासाठी पथ्य, पाणी, डायबिटीजचे डॉक्टर सांगतात. आम्ही हेच म्हणतो, की कॅन्सरचे आकडे जर का वाढत आहेत, कारणं स्पष्ट नाहीत, तर त्या एफर्ट्स घ्या. त्याच्यामुळे आपण हा कॅन्सर वेळेत पकडू शकू. ज्याला आपण सायंटिफिकली स्क्रीनिंग म्हणतो. तो स्क्रीनिंग कोणाचं केलं जातं? आम्ही रेकमेंड कोणाला करतो? तर एका महिलेला हू इज मोर दॅन 40 इयर्स ऑफ एज, हं. त्यांनी 3 ते 5 वर्षामध्ये आपल्या ब्रेस्टसाठी स्क्रीनिंग मॅमोग्राफी करावी. एका महिलेनी जी 35 इयर्स प्लस आहे, त्यांनी सर्व्हायकल कॅन्सरसाठी पॅप स्मिअर करावा. हे फार मामूली टेस्ट आहेत, सहज होण्यासारखे आहेत आणि बरेच वेळेला जेव्हा आम्ही कॅम्प्स करत आहोत, जसा आमचा आकडा 80-100 टच करतो, मी 1 किंवा 2 पेशंट्स पकडत आहोत आणि त्यांना तुम्ही पेशंट आहात हे सांगणं पण जड जातं. कारण त्यांना काही त्रास नसतो. सो ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सर याच्याकरता आम्ही स्क्रीनिंग करा नक्कीच सांगतो. हं. अप अपार्ट फ्रॉम दिस जे बाकी प्रकारचे कॅन्सर आहेत, तिथे ऑफिशियली स्क्रीनिंग असं नाहीये. पण एक आमच्या आढळण्यात आलंय, की काही स्मोल्डरिंग कॅन्सर असतात. स्पेशली काही स्लो ग्रोइंग क्रोनिक ब्लड कॅन्सर असतात, जे आम्ही बरेच वेळा इन्सिडेंटली पकडू शकतो. हं. सो वर्षातनं एकदा आपले रूटीन चेकअप करणं वावगं नक्कीच नाही. त्याचप्रमाणे मोठ्या वयाच्या लोकांमध्ये पी-एस-ए चेक करणं. कारण जसं मी जास्ती नंबरचे लोकांचं पी-एस-ए बघत आहोत. पी-एस-आय एक ब्लड टेस्ट आहे. इट इज अ ट्यूमर मार्कर. आपण डायबिटीजमध्ये HbA1c बघतो.
जस्ट टू नो की डायबिटीसचा गेले 3 महिन्याचा काय स्टेटस आहे. तसा हा मार्कर आहे आणि भरपूर वेळेला आम्ही पेशंटला सबशेल त्रास व्हायच्या आधी PSA वाढलेला आहे बघून बायोप्सी करून त्याला स्टेज 1 मध्ये पकडू शकतो. सो अनऑफिशियली आय कॅन यूज दिस लाइक वन्स इन अ इयर ब्लड टेस्ट and maybe PSA testing in the elderly population males as a good practical screening modality apart from the conventional breast आणि cervical screening. बरोबर. काही महिन्यांपूर्वी एक अभिनेत्री आहे. तिने सर्व्हायकल कॅन्सर तिला झालंय आणि त्यामुळे ती अ, निधन तिचं झालंय अशी बातमी व्हायरल झाली आणि काही 2-3 दिवसातच कळलं, की ती एक अफवा तिने तयार केली होती सर्व्हायकल कॅन्सरबद्दल लोकांना कळावं यासाठी. आजही सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे, त्याची व्हॅक्सिन तर आपल्याकडे आहे. पण ती कोणत्या वयामध्ये घ्यायची? जसं काही लोकं म्हणतात, की मुलगी 9 वर्षाची झाली तर घ्यावी. काही म्हणतात पाळी आल्यानंतर घ्यावी. तर याबाबतीतही खूप मिथ्स आहेत. तर काय नेमकं? सो ह्याच्याबद्दलचा मी सायन्स एकदम सिंपल करतो. सर्व्हायकल कॅन्सर इंडियातला महिलांमधला सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. बरोबर. सेकंड मोस्ट कॉज ऑफ कॅन्सर डेथ आहे. ह्याचं वाईट असं आहे, की हा ज्या वयोगटामध्ये होतो 35 ते 65 या वयोगटातली ती स्त्री घराचा आधारस्तंभ असते. सो बरोबर. जर का ती आडवी झाली आजारामुळे, ट्रीटमेंट साइड इफेक्ट्समुळे वगैरे, वगैरे, हं, तर तीच नाही अख्खं घर कोलमडतं. हं. आणि हा कॅन्सर माझ्या भाषेमध्ये लेट लतीफ मी त्याला म्हणतो. सगळ्यांना लाईनीमध्ये उभं केलं तर सगळ्यात शेवटी स्पीडने आक्रमण करणारा हा सर्व्हायकल कॅन्सर आहे. आम्हाला हेही माहिती आहे की 100 मध्ये 90 अधिक लोकांमध्ये, महिलांमध्ये आय मीन, HPV नावाचा व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, जो एक सेक्शुअली अक्वायर्ड इन्फेक्शन आहे, हं. तो याचं कारणीभूत आहे. सो जेव्हा कारण माहिती आहे, आमच्याकडे व्हॅक्सिन आहे आणि याच बेसिसवरती ही व्हॅक्सिन आणली गेली आहे, जी वयोवर्ष 9 ते 26 या हं, हं. वयोगटामध्ये देण्यासाठी आम्ही पुरस्कृत करत आहोत. ही व्हॅक्सिन बऱ्यापैकी एफिकस आहे. स्टडीज असं म्हणतात, की हे दिल्यावरती 90 अधिक टक्के लोकांमध्ये, महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरची रिस्क निघून जाईल. सो वयोवर्ष 9 की दॅट इज द ॲव्हरेज एज एका मुलीची पाळी सुरू होईल आणि वयोवर्ष 26 की दॅट इज अगेन टेकन ॲज द ॲव्हरेज एज जिथे सेक्शुअल एक्सपोजर होईल किंवा लग्न झाल्यावरती त्या HPVचं इन्फेक्शन त्याला मिळणार आहे. सो या वयोगटामध्ये देणं ही मला वाटतं काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे जर व्हॅक्सिन उपलब्ध आहे, तर ती आपल्या मुलींना देऊन काही नाही तर त्या कॅन्सरपासून स्वतःचा बचाव आपण करू शकतो. 100% नाही, पण मग किती टक्के आपण स्वतःचा हो, बचाव करू अशी शकतो? जी ऑफिशियल कोटेड एफिकसी आहे हं, स्टडीजच्या आधारावरती 90% अधिक आहे. हं, सो जो कॅन्सर आज इंडियासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये नंबर 2 वरती बसून हं. आपल्याला त्रास देतोय, शारीरिक, मानसिक, आर्थिक, इट्स अ पब्लिक न्यूसन्स, तो पुढच्या 2 दशकामध्ये बऱ्यापैकी खाली पाडता आला पाहिजे आणि त्याच्याकरता व्हॅक्सिनसारखा दुसरा बँकेबल पर्याय मला दिसत नाही. बरोबर. महिलांच्या कॅन्सरविषयी आपण बोलतोय, तर सर्व्हायकल नंतर ब्रेस्ट कॅन्सरचेही रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ब्रेस्ट कॅन्सरची गाठ लागणं इथपर्यंत तर ठीक आहे, पण महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची भीती वेगळ्याच कारणाने, जसे की आम्ही खूप टाईट कपडे घालतो किंवा काही वेळेला डॉक्टरांकडूनही सांगितलं जातं, की रात्री झोपताना इनरवेअर्स घालून झोपू नका किंवा तुमच्या अवयवांनाही थोडं मोकळं वाटलं पाहिजे आणि मग कुठेतरी मसाज किंवा ज्या पारंपरिक गोष्टी आहेत, याकडे महिला आजही जातायत. तर हे सगळं करणं कितपत योग्य आहे, की डॉक्टरच एकमेव पर्याय आहे? नाही, ब्रेस्ट कॅन्सर व्हायचे कारणं तुमचे कपडे, तुमचं राहणीमान हे नक्कीच नाहीये. अनुवंशिक आहे असं एक भीती आम्ही बरेच वेळा हं, सेन्स करतो, की ज्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होता, हं. आज त्या मुलीचं लग्न होण्याकरता प्रॉब्लेम्स होत आहेत आणि त्यामुळे ती महिला लपवते, की आमच्या जर का बिरादरीमध्ये समजलं तर प्रॉब्लेम होईल. हे सायन्स नाही, पण ॲक्चुअल बॅरियर आहे. अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सर हे फार छोटं प्रमाण आहे. बहुतांश महिलांना होणारा ब्रेस्ट कॅन्सर इट इज लाइक ॲन ॲक्सिडेंट. तो जर का त्या महिलेचा झाला आहे, तर घरात सगळ्यांचं होईल का? हं. ॲब्सोल्युटली नाही. सो तो भीती नको. सो आपण वळू कारणांकडे. सो जी कारणं आम्हाला माहिती आहेत, म्हणजे प्रोबॅबली मी म्हणेन रिस्क फॅक्टर, कारणही म्हणणं चुकीचं होईल. दॅट इज स्मोकिंग आणि अल्कोहॉल हं. आणि एक्सेस ऑफ वेट, जे की आपल्याकडे फार छोट्या प्रमाणामध्ये आहे महिलांमध्ये. सो बाकी बहुतांश लोकांमध्ये जे 5% अनुवंशिक असू शकतात, द आन्सर इज बॅड लक, जे आम्हाला पण कळलेलं नाहीये. सो आम्हाला हे नक्कीच जाणवतं, की अशा नको त्या भीत्या ठेवून राहण्यात काही अर्थ नाही. ॲट द सेम टाईम आम्ही एक पॉइंट आवर्जून इन्सिस्ट करतो, की 4 ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स माझ्या ओपीडीत बसलेले
4 कॅन्सर आहेत, ज्यांचं मूळ फक्त ब्रेस्ट आहे. ते एकमेकांसारखे बिलकुल कॉपी पेस्ट वागणार नाहीये. सो त्यांचे उपचार आम्ही प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअलाइज करणार आहोत. आणि हे सांगणं मला जरुरी का वाटतं? बरेच वेळा हे आम्ही नोटीस करतो, की ज्या पेशंट्स ओपीडीमध्ये वेटिंग आहेत, त्यांच्या गप्पा होतात, की "काय गं, तुला किती किमोथेरपीज?" तर ती बाई म्हणते 4. मग ही टेन्शनमध्ये. तर मला ते 1 वर्ष सांगितलंय. माझं रेडिएशन थेरपी पण सांगितलंय. तुला का नाही सांगितलं? तुला हार्मोनच्या गोळ्या का दिल्या? मला काय नाही दिल्या? तर त्याचं उत्तर हेच असतं, की हे 4 ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स 4 वेगळे गुंड आहेत, ज्यांचं फक्त ऑर्गन ब्रेस्ट आहे. सो ही तुलना करणं आवर्जून अव्हॉइड केलेलं चांगलं. बरोबर आहे. पण गेल्या आता 14 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात काम करतायत आणि हजारो पेशंटला तुम्ही ट्रीट केलं असणार आहे. अशी एखादी केस तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल का, की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालं, संपूर्ण ट्रीटमेंट सुरू झाली आणि आता ते बरेही झालेले आहेत किंवा काही आणखीन त्यात वेगळं? हो, म्हणजे असे एक नाही बहुसंख्य पेशंट्स आहेत. तो नंबर एवढा साइझेबल आहे, की आम्ही बरेच वेळा पेशंट्सची गेट टुगेदर करतो. हां. त्याला नाव दिलं गेलं आहे पारंपरिकरित्या कॅन्सर सर्व्हायव्हर मीट. हं. मी त्याला वैयक्तिक नाव दिलंय कॅन्सर वॉरियर मीट. कारण ह्या लोकांकडे वी शुड नॉट लुक डाउन अपॉन देम, पण दे ॲक्चुअली हॅव वन अ बॅटल. आपण तर फक्त बाहेर बसून कॉमेंटरी करतोय. ते ॲक्चुअली युद्ध मैदानात उतरून विजयी होऊन बाहेर आलेत. बरोबर. मात्र तेव्हा पण हेच जाणवतं, की हा वर्ग पण दे वॉन्ट टू फॉरगेट इट लाइक अ बॅड ड्रीम. तर ह्याच्यावरती बोलायला समोर खूप मला वाटतं एक मेंटल ट्रॉमा असतो आणि कुठेतरी आम्ही जाणवतो, की या आजाराबद्दल जसं एकेकाळी मी म्हणजे एम-बी-बी-एसच्या दिवसांची गोष्ट करतोय. बिफोर द 2000 इरा एच-आय-व्ही वॉज अ टाबू. तसं अजूनही या आजाराकडे एक टाबू म्हणून बघितलं जातं. पेशंट्स असे भरपूर आहेत. आमच्याकडे असे पण काही पेशंट्स आहेत, की मुलाला लिम्फोमा होता. नंतर त्याला इसोफेगसचा कॅन्सर झाला. आपण ज्याला म्हणतो सेकंड प्रायमरी. हं, हं, हं. काही वर्षानंतर त्यांनी आपल्या बहिणीला आणलं. तिला ओव्हरी कॅन्सर निघाला आणि आत्ता इतक्यात 1-2 वर्षामध्ये त्यांनी आईला आणलं. हं. आणि हा तो वर्ग आहे जिथे आम्ही जेनेटिक टेस्टिंग किंवा फॅमिलियल जीन म्युटेशन्स नक्कीच टेस्ट करायला सांगतो. कारण हा तो सेगमेंट आहे ज्याला आम्ही अनुवंशिक लेबल करू शकतो आणि तिथे आम्हाला त्यांच्या जनरेशन नेक्स्ट करता बरंच काही प्रोफायलॅक्टिक म्हणतात ना, की कॅन्सर न करता म्हणून करता येतं. पण ॲट द सेम टाईम 95% लोकांनी ही भीती ठेवून जाणं, की आता मला कॅन्सर झालाय, तर माझ्या मुलीला किंवा मुलाला होणारच आहे आणि त्यामुळे त्याच्या लग्नामध्ये अडथळे होणार आहेत, म्हणून मी माझ्या कॅन्सरचं लपवावं, हे खूप वाईट वाटतं. हे सलतं. ऑन द कॉन्ट्री त्या पेशंटला त्या बिल्डिंगमधल्या लोकांनी, त्या समाजातल्या ऑफिसच्या वर्गांनी त्यांचा सत्कार केला पाहिजे. कारण दे हं. आर नॉट सर्व्हायव्हर्स, बट दे आर इंडीड वॉरियर्स. बरोबर आणि कॅन्सर हा असा आजार आहे, की केवळ तो पेशंट नाही तर त्याची पूर्ण फॅमिली पण सफर करते आणि मग त्यांना असं होतं, की आता फेस कसं करायचं? कारण पेशंट तर त्या किमोथेरपी असेल किंवा जी काही ट्रीटमेंट असेल त्यातून जातोय. पण फॅमिलीला पण ते सगळं फेस करावं लागतं. कॅन्सर ट्रीटमेंट ही एक प्रोसेस असते. बरेच वेळा ब्रेस्ट कॅन्सर पेशंटला मी हे वाक्य ऐकवतो, "बाय डूइंग अ गुड सर्जरी यू हॅव वन द बॅटल, बट द वॉर इज नॉट ओव्हर." सो फॉर एक्झाम्पल एखादी महिला जी 56 वयाची आहे, माझं त्यांना उत्तर असं असतं, की तुमच्याकडे अजून 2 दशकं कमीत कमी ॲव्हरेज एक्सपेक्टन्सी ऑफ लाईफ आहे. सो आमचा प्रयत्न असा असेल, की तुम्ही ती 2 दशकं कॅन्सर फ्री राहा. म्हणून सर्जरी करून उपचार सोडून पळू नका. उपचार पूर्ण करा. या उपचारामध्ये किमोथेरपी आमचं पहिलं प्रेम आहे. तो आमचा बॅकबोन आहे. किमोथेरपी आजच्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी जेवढी जहाल होती, तेवढी नक्कीच जहाल नाही. आपल्याकडे रिफाईन्ड व्हर्जन्स आहेत. आज माझ्याकडे किमोथेरपीच्या तोडीस तोड, रादर मी म्हणेन अधिक चांगले फोकस्ड आणि मिनिमल साइड इफेक्ट्स असलेली एक अख्खी फौज आहे. जसं की इम्युनोथेरपी, टार्गेट थेरपी, हार्मोनल टॅबलेट्स, ओरल टी-के-आयज. सो हं. करण्यासाठी बरंच काही आहे. खंत आम्हाला अशी असते, की जर का संधीच मिळाली नाही किंवा संधी खूप उशिराने मिळाली, तर ही सगळे ड्रग्स काही कामाचे वाटत नाही. बरोबर. समजा एखादा पेशंट आपल्याकडे आला, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय आणि आता त्याला उद्यापासून, आजपासून ट्रीटमेंट चालू करायची आहे. तर मग हे उपचार आपल्याकडे कशा पद्धतीनं होतात आणि जे पेशंट तुमच्या खास करून हॉस्पिटलमध्ये येतायत, तर आपल्या हॉस्पिटलविषयी आणि त्या ट्रीटमेंटविषयी आम्हाला सांगा? आमच्याकरता आम्ही प्रत्येक कॅन्सर युनिक आहे हे बिलीव्ह करतो आणि तसं आम्ही
प्रॅक्टिस करतो. हं. प्रत्येक पेशंटला जनरली फर्स्ट टाईम जेव्हा सगळे रिपोर्ट्स हातामध्ये आलेले आहेत, एक डिटेल काउन्सिलिंग सेशन होतं, की हा कॅन्सर काय आहे, प्रकार काय आहे, त्याचा हं. स्टेज काय आहे, ही ट्रीटमेंटची रूपरेषा एक आखली जाते, की कधी-कधी पहिली किमोथेरपी, मग सर्जरी, मग रेडिएशन थेरपी होईल. कधी पहिले सर्जरी करणं आवश्यक आहे, मग किमोथेरपी चालणार आहे. किमोथेरपी सुसह्य करण्याकरता आम्ही पेशंट्सला आज रुटीनली किमोथेरपी डिव्हाइसेस म्हणजे आपण ज्याला किमोथेरपी पोर्ट किंवा पिक लाईन्स म्हणतो. कारण कितीही गुणगान जरी केलं तरी किमोथेरपी बेसिकली झाड असते. सो देण्यामधले साइड इफेक्ट्स किंवा हाताच्या वेन्सच्या प्रॉब्लेम्स अव्हॉइड करण्याकरता आम्ही रुटीनली हे डिव्हाइसेस वापरतो. अगदी कल्याणसारख्या ठिकाणी गेली 10 वर्ष आम्ही शेकडाने हे डिव्हाइसेस वापरले आहेत. पण ह्याच्याबद्दल अगेन माहिती नाही, एक हं. प्रकारची भीती, प्रमाणाबाहेर खर्च होईल किंवा माझ्या शरीराला काहीतरी इजा होईल, म्हणून एक नकारता मला जाणवते. सो या उपचार पद्धतींना सुसह्य करणं सोपं झालंय. ऑप्शन्स बरेच आहेत. संधी मिळणं ही काळाची गरज आहे. सो जसं म्हणजे जर का माझ्या अ, एक छोटं मी लेबल कॅरी करतोय ICTC नावाचं. बेसिकली ते एक कोलॅबोरेशन आहे, जे आम्ही 6 ते 8 ऑन्कोलॉजिस्ट आहोत, कॅन्सर तज्ञ आहोत, जे मुंबई आणि परिसरामधले विखुरलेले आहोत. आम्ही सगळे एका बॅनरखाली आलोय, जेणेकरून आम्हाला आमची किमोथेरपी, आमची इम्युनो हार्मोन टार्गेट थेरपी, बेसिकली कॅन्सर ट्रीटमेंटची प्रोसेस ही पूर्णपणे पूर्णत्वास नेता आली पाहिजे. त्याच्याकरता आर्थिक बाब पण महत्त्वाची असते, जिथे आम्ही ॲज अ टीम बरंच काही करू शकतो. आमची अवेलेबिलिटी अधिक चांगली होते आणि आम्ही आमचं जे ब्रीदवाक्य आहे, अफोर्डेबल कॅन्सर केअर, ट्रीटमेंट ऑफ ग्लोबल स्टँडर्ड्स मेड अवेलेबल लोकली, हे आम्ही ॲक्चुअली इम्प्लिमेंट करू शकतो. जे मी आत्ता माझ्या कल्याण आणि डोंबिवली या 2 ठिकाणच्या किमो डे केअर युनिट्समध्ये गेली दशकभर यशस्वीरित्या करत आहे. बरोबर आणि समजा कॅन्सर पेशंटला आपल्याला सांगायचं आहे, आपला हा जो पॉडकास्ट जे पेशंट पाहतायत किंवा ज्यांना कुठेतरी मनामध्ये भीती आहे, की कॅन्सर झाला म्हणजे आता सगळं संपलं, ज्यांनी होप सोडलेले आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण गेल्या या 14 वर्षांमध्ये असंख्य रुग्णांना तुम्ही बरंही केलंय. कॅन्सर म्हटलं की पहिले जी फेज असते ती म्हणजे पुअर एक्सेप्टन्स, हं, डिनायल, मग एक प्रकारचं रडणं, डिप्रेशन आणि कुठेतरी हळूहळूपणे की ठीक आहे आता अंगावरती आलंय, हं, बघू काय करता येईल. हं, सो मी पेशंटला हेच सांगतो, की तपास करून ते डायग्नोसिस झालंय, तर मग एका ऑन्कोलॉजिस्टला, एका क्वालिफाईड कॅन्सर स्पेशलिस्टला भेटा आणि मग निर्णय करा. त्याला न भेटताच निर्णय करणं, गिव्ह अप करणं, काहीतरी अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स ट्राय करणं आणि मग उशिराने आमच्या ओपीडीत पोहोचणं, हे यासारखी घोडचूक नाही. सो जर का आम्हाला पेशंट भेटला, तर आम्ही हे असेस करतो, की याचा कॅन्सर काय, प्रकार काय, स्टेज काय, टाइप काय, ट्रीटमेंट ऑप्शन्स काय, आउटकम्स आम्ही किती चांगले करू शकतो, ते आम्ही पेशंटला आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सला समजावून सांगून त्यांची रजामंदी घेऊनच ट्रीटमेंट सुरू करतो. सो उम्मीद पे दुनिया कायम है, यात काही वाद नाही. आम्ही कोणाला फॉल्स होप्स देत नाही. आम्ही आहे ते चित्र क्लिअर कट मांडतो. ॲडव्हान्स आहे तर त्याला ॲडव्हान्सच बोलतो. हं. पेशंटला आम्ही कन्सल्टिंग रूमच्या बाहेर ठेवून कुठलेच निर्णय करत नाही. भले खूप लोकांची इच्छा असते, की पेशंटला सांगू नका. आमचं उत्तर हेच असतं, की बॅटिंग तो करतोय, घरची लोकं चीअर लीडर आहेत आणि मी कोच आहे. सो कुठला बॉल सोडायचा आणि कुठला बॉल सिक्स मारायची हे त्याला समजावून करून घेता आलं पाहिजे, तर इज ही विल कम आउट विथ फ्लाइंग कलर्स. कीमोबद्दल मी नेहमी हेच म्हणणार आहे, की कीमोथेरपी हे केमिकल आहे, चमत्कार नाही. संधी दिया है समय दो. पण मी हे कधी विसरत नाही, की काम करेंगे तो मेरे ही केमिकल गुंडे. बरोबर आहे. त्यामुळे अ, ज्यांनी होप सोडलेले आहेत त्यांना पण या आपल्या सगळ्या चर्चेमधून एक तर गोष्ट कळेल, की निदान वेळीच केलं, लगेचच आपण ट्रीटमेंट चालू केली, तर या आजारातून आपण बरे होऊ शकतो. हो, नक्कीच. म्हणजे कॉशन आणि ऑमनियस सायन्स व्हिच आर पोटेन्शियल कॅन्सर सिम्प्टम्स ह्याच्याबद्दल अवेअरनेस असं काही आढळल्यास त्याची तपास करणं, जेणेकरून तुम्ही डायग्नोसिस करू शकता स्टेज 1 और स्टेज 2 और स्टेज 3. याचे सक्सेस रेट खूपच चांगले आहेत. व्हेअरॅज इट इज अ डेड एंड. सो ह्याच्याबद्दल एक म्हणतात ना क्लिअर माइंड ठेवून अप्रोच करणं काळाची गरज आहे आणि बरेच पेशंट जे आज स्टेज 4 मध्ये येतात, आम्ही त्यांना हेच सांगतो, की जर का ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत,
तर डॉक्टरांशी डिस्कस करून क्वालिफाईड ऑन्कॉलॉजीच्या मार्गदर्शनाचा एक सल्ला घेऊन मग निर्णय करा, टू गिव्ह इट अप ऑर टू फाईट ब्रेव्हली. कारण अंगावरती जर का आलंय, तर शिंगावरती घेणं द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स इज ऑफेन्स. ही बिलीफ आम्ही इम्प्लिमेंट करतो. डॉक्टर, या सगळ्या उपचारांबद्दल तुम्ही सांगतायत, ज्यामध्ये किमोथेरपी म्हटली तर पेशंटला खूप भीती वाटते, की आता नेमकं काय होणार? तर किमोला काही ऑप्शन आपल्याकडे आहेत? किमोथेरपी हा आमचा एक आधारस्तंभ जरूर आहे. सो बऱ्याचशा आजारांमध्ये किमोथेरपी हे आमचं म्हणतात ना ओपनिंग बॅट्समन असतो. किमोथेरपी नक्कीच त्रास देते. त्यात काही वाद नाही. पण आज आपण दशक अधिक पुढे आलोय. किमोचे व्हर्जन्स रिफाइंड आलेत आणि हो, नॉन किमोथेरपी बट ऑन्कोथेरपी. नॉन किमो ऑन्कोथेरपी ऑप्शन ज्याला मी म्हणतो, हे पण झपाट्याने वाढतायत. आज आपल्याकडे जसं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये HER2 पॉझिटिव्हसाठी अँटी HER2 ड्रग्स, लिम्फोमामध्ये CD20 पॉझिटिव्ह या टार्गेटसाठी अँटी CD20 अँटीबॉडीज असे टार्गेटेड थेरपीज आहेत. टार्गेटेड थेरपीज माझ्या भाषेमध्ये स्नायपरचं काम करतात, जेव्हा किमोथेरपी फायर्स लाइक एन AK-47. सो अपार्ट फ्रॉम द किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, आज माझ्याकडे ओरल टॅबलेट्स आहेत. आज माझ्याकडे TKI नावाचा एक मोठा वर्ग आहे. हे सिंपल ओरल मेडिसिन्स आहेत. माझ्याकडे गेली काही वर्ष ज्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस दाखवलेत, ती म्हणजे इम्युनोथेरपी आहे. सो येस, नॉन किमो ऑन्कोथेरपीचा हा जो वर्ग आहे वाढत आहे. व्हॉट वी आर लर्निंग की ह्यांना कुठे प्लेस करायचं, ह्यांना कसं वापरायचं. सो काही प्रकारचे कॅन्सर्स जे प्रोबॅबली एक 7-8 वर्षापूर्वी डेड एंड पिक्चर होते, आमच्याकडे खूप काही ऑफर करण्यासारखं नव्हतं. तिथे या पिटाऱ्यातनं एक जादुई लेव्हलचे करिश्माईक केमिकल्स नॉन किमो ऑन्कोथेरपीच्या रूपाने आलेले आहेत. बरोबर. त्यामुळे मला खास प्रेक्षकांना सांगायचं आहे, की कॅन्सर झाला म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. तर डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने, त्यांच्या मार्गदर्शनाने असेही पेशंट आहेत, की ज्यांनी आपल्या कॅन्सरवर मात केली आणि आज ते अगदी आनंदी आपलं जीवन देखील जगतायत. त्यामुळे तुमच्या मनात कॅन्सरविषयी कोणतीही भीती असेल किंवा कोणतेही प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये हे प्रश्न तुम्ही नक्की आम्हाला विचारा. त्याची उत्तरं आपण पुढच्या भागात डॉक्टरांकडून नक्कीच घेऊयात. आणि डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि या कॅन्सरविषयी आमच्याशी मनसोक्त अशा गप्पा मारल्या आणि खरं तर जे मिथ्स आहेत, गैरसमज आहेत, हे देखील दूर केलेत. तुमचे खूप खूप आभार. थँक यू. धन्यवाद.